नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण आज अधिक महिन्यामध्ये म्हणजेच पुरुषोत्तम मासामध्ये एकदा तरी आपण काढावयाच्या या रांगोळीची चिन्ह आहेत. तर तुम्ही पूर्ण पहा आणि ही चिन्हे तुम्ही अजूनही काढली नसतील तर आजपासून संपेपर्यंत तुम्ही ही चिन्हे काढू शकता आणि त्यांचा अर्थसुद्धा मी सांगते यामध्ये. तर इथे आपण पहिल्यांदा काढत आहोत स्वस्तिक. तर चारी दिशांनी येणाऱ्या शुभ आणि कल्याणकारी लहरीचे प्रतीक हे स्वस्तिकमधून आपल्याला दर्शवत असतं. तर आपण इथे साक्षात भगवान विष्णूंची आसने काढत आहोत. तर साक्षात भगवान विष्णू आपल्या घरी आले आहेत ही भावना त्यामधून आपल्याला मिळत असते. तर श्री हे लक्ष्मीचं प्रतीक आहे, घरात ऐश्वर्य आणि शुभ ऊर्जा आणते. तर पुढचं आहे ओम. तर हे बघा इथे मी काढून घेतलेत. तर पुढे आपल्याला ओम काढायचा आहे. तर ओम हा ब्रह्मांडाचा मूळ ध्वनी, मनाला शांतता आणि ईश्वरी शक्ती प्रदान करत असतो. तर इथे आपण चक्र काढत आहोत. तर सुदर्शन चक्र हे संकट आणि वाईट शक्तीपासून आपले रक्षण करते. त्यासाठी हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण चिन्ह आहे. या पुढचं चिन्ह आहे शंख. शंख हे विष्णूंचे आवडते आयुध आणि घरातून नकारात्मकता नष्ट करते. त्यासाठी शंख हा आपण हे सगळे चिन्ह देवघरामध्ये तुळशीसमोर किंवा दरवाजाच्या एकदम साईडला जिथे आपला पाय पडणार नाही अशा ठिकाणी आपण काढू शकतो. तर पुढचं आहे चांदणी. तर समृद्धी आणि अमूल्य शक्तीचे हे एक प्रतीक आहे. पुढचं आहे गोपद्म. 33 कोटी देवांचा आशीर्वाद आणि घरामध्ये लक्ष्मीचा कायम वास टिकवून ठेवण्यासाठी गोपद्म ही रांगोळी अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर आहे कमळ. कमळ हे चिखलात उमलूनही स्वच्छ राहणारे कमळ हे पवित्रता आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे आसन दर्शवते. त्यापुढे आहे मुकुट. भगवान श्रीकृष्णाचे किंवा विष्णूंचे ऐश्वर्य आणि मोठेपण दर्शवणारे हे चिन्ह आहे. हे चिन्ह खूप प्रभावी चिन्ह आहे. हे आपण तुळशीसमोर किंवा देवघरासमोर काढू शकतो. तर मैत्रिणींनो, या रांगोळी तुम्ही काढल्या नसाल तर तुम्ही इथून पुढच्या दिवसामध्ये या रांगोळी देवघरात तुळशीसमोर नक्कीच तुम्ही या रांगोळी काढून घ्या. यामुळे आपल्याला घरात खूप पवित्रता आणि एक मनाला समाधान लाभतं. अशाच नवनवीन रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर आपण पुढची रांगोळी आहे इथे गदा. तर गदा हे हनुमंताचे आणि विष्णूंचे शस्त्र जे शक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. त्यापुढे आहे कलश. तर अमृत जल आणि सुख समृद्धीने भरलेले समाधानी जीवन या कलशाकडून आपल्याला शिकायला मिळते. तर मैत्रिणींनो, ह्या होत्या आजच्या भागातल्या आपल्या अधिक महिन्यात म्हणजेच पुरुषोत्तम मासामध्ये एकदा तरी आपण काढावयाच्या न चुकता रांगोळी. तर तुम्ही अजूनही काढल्या नसाल तर तुम्ही आताही काढू शकता. काढल्या असाल तर चांगलीच गोष्ट आहे. तर अशाच रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. तर इथे बघा आपल्या पूर्ण रांगोळी काढून झालेल्या आहेत. अगदी छोट्या छोट्या मी तुम्हाला काढून दाखवलेल्या आहेत. तर हे बघा या पद्धतीने ही रांगोळी आपण काढलेल्या आहेत. अगदी छोट्या, सुंदर आणि एकदम आपल्याला दारात देवघरात तुळशीसमोर काढता येणाऱ्या अगदी छोट्या छोट्या आणि देखण्या आणि अर्थपूर्ण अशा या रांगोळी आहेत. नक्कीच तुम्हीसुद्धा या रांगोळी काढा. शिकत राहा, पाहत राहा. भेटूयात उद्या.